फिफ्थ एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे 5वी परिसर अभ्यास. सेकंड चॅप्टर दुसरं प्रकरण मोशन ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचे फिरणे, पृथ्वीची गती. आता बघा अ इयर म्हणजे वर्ष. आज आपण वर्ष म्हणजे काय, वर्ष ही संकल्पना काय आहे ते पाहतो. टुडे वी आर गोइंग टू लर्न व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ इयर म्हणजे वर्ष ही काय संकल्पना आहे ते आज आपण अभ्यास करणार आहोत. आता बघू. नाउ मूव द ग्लोब अलॉंग अ सर्कल ऑन द टेबल. म्हणजे आता आपल्या ते जी प्रतिकृती आहे ही प्रतिकृती आता आपण इथे काढू. आता बघा हियर this is a circle, this is the orbit of earth, this is a orbit of earth on which our earth rotates around the revolve around the sun and this is the sun. हा काय आहे सन. सन म्हणजे सूर्य. हा काय आहे सूर्य आहे. आणि ह्या ऑर्बिट मध्ये म्हणजे ह्या कक्षेमध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आवर अर्थ रोटेटिंग इटसेल्फ रिव्हॉल्व अराउंड द सन म्हणजे आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता ह्या सूर्याभोवती फिरते ह्या कक्षेमध्ये. आणि दिस इज द ऑर्बिट. ऑर्बिट म्हणजे कक्षा. त्याला काय म्हणतो आपण ऑर्बिट. ऑर्बिट म्हणजेच काय आहे कक्षा आहे. व्हॉट इज कॉल्ड ऑर्बिट. ऑर्बिट म्हणजे कक्षा. लक्षात का ऑर्बिट म्हणजे कक्षा. आता पाहू आपण. सपोज म्हणजे समजा की आपली काय आहे पृथ्वी आहे. आवर ऍक्सिस ऑफ आवर अर्थ इज इन्क्लाइंड म्हणजे आपल्या पृथ्वीचा आस असा कललेला आहे. आता आपली पृथ्वी ही आपली पृथ्वी आहे आणि हा काय आहे सूर्य आहे. आता ही आपली पृथ्वी ह्या सूर्याच्या भोवती ह्या कक्षेमध्ये असे स्वतःभोवती फिरत फिरत फेरी पूर्ण करते. आता आपण इथे स्टार्ट करू. आता आपण ह्या इथून पृथ्वी स्टार्ट. आता दिस इज आवर अर्थ म्हणजे आपली ही काय आहे पृथ्वी आहे. सपोज म्हणजे समजा ही आपली पृथ्वी आहे. दिस इज आवर अर्थ. सपोज दिस इज आवर अर्थ म्हणजे आपली पृथ्वी आहे. आपली पृथ्वी अशी स्वतःभोवती इन्क्लाइंड म्हणजे झुकलेली आहे. आवर अर्थ इज इन्क्लाइंड कंडिशन रोटेटिंग इटसेल्फ also revolve around the sun. revolve around the sun म्हणजे बघा आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता कोणाभोवती फिरते या सूर्याभोवती. आवर अर्थ इन इन्क्लाइंड कंडिशन. इन्क्लाइंड पोझिशन म्हणजे झुकलेल्या अवस्थेमध्ये आवर अर्थ इन स्वतःभोवती फिरता फिरता revolves around the sun. revolves around the sun म्हणजे आता इथून सुरुवात केली आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता ह्या कक्षेमधून पृथ्वी काय करते ह्या सूर्याभोवती फिरते. आवर अर्थ रोटेटिंग इटसेल्फ. रोटेटिंग इटसेल्फ स्वतःभोवती फिरता फिरता revolves around the sun in its orbit and when our earth revolves one म्हणजे एक फेरी पूर्ण करते त्याला काय म्हणायचं वर्ष म्हणतात. त्याला काय म्हणायचं वर्ष म्हणतात इयर म्हणायचं. जेव्हा आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरता 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 सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते या एक फेरीला काय म्हणायचं वर्ष म्हणायचं. आवर अर्थ रोटेटिंग इटसेल्फ इन इन्क्लाइंड कंडिशन also revolves around the sun. The period takes to complete one revolution is called a year. लक्षात का आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरत असताना एक फेरी पूर्ण करण्याची कालावधी लागतो त्याला म्हणायचं वर्ष. आता हेच आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणतो पहा. When our earth in inclined condition म्हणजे झुकलेल्या अवस्थेत when our earth
in inclined condition rotates itself revolve around the sun, the time period taken to complete one revolution is called year. म्हणजे आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरता 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 सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते आणि एक फेरी पूर्ण करण्यासाठी जो कालावधी लागतो त्याला म्हणायचं वर्ष. Our earth in inclined condition rotate itself also revolve around the sun. The time period taken to complete one revolution is called year. समजलं का सगळ्यांना? आता बघायचं. Now move the globe along the circle on the table. आता काय म्हणलंय? मूव म्हणजे हालचाल करा. द ग्लोब म्हणजे पृथ्वी गोल. मूव द ग्लोब अलॉंग द सर्कल म्हणजे हा ग्लोब म्हणजे हा पृथ्वी गोल ह्या सर्कल भोवती असा फिरवा. हा ग्लोब हा सर्कल भोवती फिरवा. मूव द ग्लोब अलॉंग द सर्कल ऑन द टेबल. आता आपण हे टेबलावर नाही, आपण काय काढलं? हा सर्कल काढला. मूव द ग्लोब म्हणजे पृथ्वी गोल ह्या सर्कल भोवती फिरवा. या यू डू धिस हे करत असताना कीप रोटेटिंग द ग्लोब. कीप रोटेटिंग म्हणजे स्वतःभोवती फिरता फिरता. कीप रोटेटिंग द ग्लोब म्हणजे पृथ्वी गोल स्वतःभोवती फिरत ठेवा. आता बघा, आता मूव द ग्लोब अलॉंग द सर्कल ऑन द टेबल. As you do this, keep rotating the globe and ensure that the axis does not change its orientation. Axis म्हणजे तिचा आसकलेल्या अवस्थेमध्ये ठेवा. The axis does not change its orientation म्हणजे ऍक्सिसची दिशा बदलायला नको अशी कलेलीच अवस्थेत पाहिजे. म्हणजे बघा, move the globe along a circle and as you do this keep the rotating globe and ensure the axis does not change its orientation. Eventually म्हणजे शेवटी the globe will come back to its original place. आता इथून सुरुवात केली आपण. The globe म्हणजे पृथ्वी गोल will come back to its original place म्हणजे याच्या मूळ ठिकाणी बघा. The globe move the globe along a circle on the table and the keep rotating the globe and the axis does not change its orientation and the globe will come to its original place. Come back to its original place on a circle. This is how the earth revolves around the sun. Even it rotates around itself. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आणि एक फेरी पूर्ण करण्याला जो कालावधी लागतो त्याला काय म्हणायचं? वर्ष नसतं. बघा, दिस इज हाऊ द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. म्हणजे आपली पृथ्वी ह्या सूर्याभोवती फिरते. बघा, द अर्थ रिव्हॉल्व्स, अर्थ म्हणजे पृथ्वी, रिव्हॉल्व्स म्हणजे फिरते, अराउंड द सन. आपली पृथ्वी ह्या सूर्याभोवती फिरते, ह्या सूर्याभोवती फिरते. इव्हन इट रोटेट्स अराउंड इटसेल्फ. ही स्वतःभोवती फिरता फिरता रोटेट्स अराउंड इटसेल्फ म्हणजे स्वतःभोवती पृथ्वी फिरता फिरता ही सूर्याभोवती पृथ्वी फिरते. द पिरियड ऑफ टाइम म्हणजे कालावधी द अर्थ टेक्स टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन अराउंड द सन. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आणि सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास जो कालावधी लागतो, द पिरियड ऑफ टाइम म्हणजे कालावधी, द अर्थ टेक्स टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन अराउंड द सन. म्हणजे सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी जो कालावधी लागतो इट इज कॉल्ड अ इयर. एक इयर म्हणायचं. म्हणजे द अर्थ in an inclined condition it also rotates itself, revolve around the sun. The period of time to take a complete revolution around the sun is called a year. लक्षात आलं का तुमच्या?
and there are about 365 days and 6 hours in a year. आणि तेथे 365 दिवस आणि 6 तास एका वर्षामध्ये असतात. म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरण्यासाठी एका वर्षामध्ये किती दिवस लागतात? 365 दिवस आणि 6 तास लागतात. म्हणजे आवर अर्थ in inclined condition rotate itself also revolve around the sun. To complete one revolution it takes 365 days and 6 hours to complete one revolution around the sun. म्हणजे आपली पृथ्वी सूर्याभोवती फेरी पूर्ण करण्यासाठी जो कालावधी लागतो त्याला म्हणायचं 1 year, म्हणजे 1 वर्ष म्हणायचं. आणि एका वर्षामध्ये म्हणजे एक फेरी पूर्ण करण्याला 365 दिवस आणि 6 तास लागतात. लक्षात काही वर्ष म्हणजे काय?